ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो, नुकताच पाऊस थांबलेला आहे। त्या प्रचंड पावसातून हा वाचलेला जो ऊस आहे, एवढ्या काबाड कष्टाने ऊस वाचवला, पुढच्या वर्षी हा कारखान्याला गाळपास जाईल, मिळणार किती? 3200 ते 3300 रुपये। सगळा खर्च वजा जाता एका टनापाठीमागे तुम्हाला राहणार फक्त 125 रुपये। पण या ऊसापाठीमागे कुणी कुणी किती किती पैसे मिळवले तुम्हाला माहिती आहे का? हा ऊस तुम्ही लावताय म्हणून सरकार या साखर उद्योगावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी कराची आकारणी करतंय त्यातून टनापाठीमागे 1200 रुपये कमावतंय। हा ऊस तोडणाऱ्या मजुरांना टनापाठीमागे 439 रुपये मजुरी मिळते। या ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदाराला टनापाठीमागे 750 रुपये मिळतात। हा ऊस ज्या साखर कारखान्याला जातो तो कारखान्याचा चेअरमन असो किंवा मालक असो, त्याला टनापाठीमागे किमान 1100 रुपये मिळतात। 1% रिकव्हरी चोरली 400 रुपये, 10% काटा मारला 700 रुपये। अशा पद्धतीनं काटा मारून रिकव्हरी चोरून सगळे मस्त आहेत, तुम्ही मात्र कर्जात फसलेला आहात। आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे, संपत्तीची निर्मिती घामातून होते आणि घाम गाळण्याचं काम शेतकरी करतो। त्याच्या घामाची संपत्ती त्याला परत मिळवण्यासाठी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली 24 वर्ष म्हणजे 2 तप आपलं रक्त आटवते, लाट्याखाट्या खाते, तुरुंगात जाते। त्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज करा आणि तुमच्या हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर या, आमच्यासाठी नव्हे।